नमस्कार मित्रांनो. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑक्टोबर महिन्याची 1,500 रुपये कधी मिळणार याकडे लाभार्थी महिलांचं लक्ष लागलं होतं. तर त्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारच्या महिला व बाल विकास विभागाकडून राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आजपासून मिळायला सुरुवात होणार आहे. ऑक्टोबर महिन्याची 1,500 रुपये कधी मिळणार याकडे सर्व पात्र महिलांचं लक्ष लागलं होतं. त्यांना या निमित्तानं दिलासा मिळणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जारी करण्यासंदर्भात माहिती दिली आहे. याचवेळी पात्र महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची KYC पूर्ण करून घेण्याचं आवाहन आदिती तटकरे यांनी केलं आहे. आदिती तटकरे यांनी X या प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती असल्याचं म्हटलंय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात होत आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. तर त्यांनी KYC करण्याचं आवाहन देखील दिले. महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून लाडकी बहीण .महाराष्ट्र या संकेतस्थळावर KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व लाडक्या बहिणींनी 18 नोव्हेंबरच्या आधी KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती, असं आदित्य तटकरे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांसाठी KYC करणं आवश्यक करण्यात आलं आहे. राज्य सरकारचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ पात्र लाभार्थी महिलांपर्यंत पोहोचवण्याचा आहे. त्यासाठी विविध मार्ग अवलंबल्यानंतर KYC सुरू करण्यात आली आहे. KYC करत असताना महिलांना त्यांचा आधार क्रमांक आणि वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक द्यावा लागतो. ही KYC 18 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावी लागणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात जुलै 2024 पासून करण्यात आली आहे. तेव्हापासून लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात. तर ज्या शेतकरी महिला नमो शेतकरी महासन्मान आणि PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेतात त्यांना मुख्यमंत्री माझी बहीण योजनेतून दरमहा 500 रुपये दिले जातात. तर मित्रांनो, अशी ही न्यूज आली आहे. तर लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात त्यांचा सन्मान निधी जमा केला जाईल. तर आपल्या चॅनलवर असेच माहितीचे व्हिडिओज अपलोड होत असतात. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका माहितीच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.